आदित्यजी, प्रश्न असा आहे की काल घाटकोपरमध्ये आपण बघितलं की एक घटना घडली, होर्डिंग्ज पडलं. त्यानंतर नेते तिथे गेले, नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले. पण कुठेतरी मुंबईचं स्पिरिट म्हणून मुंबईकर हा दुसऱ्या दिवशी उठतो, परत हे कामाला स्पिरिट मानू जातो. नाही शकत. हां, पण माझा प्रश्न असा आहे की कुठेतरी जनतेमध्ये असं बोललं जातं की नेत्यांचा हात कंत्राटदार, अधिकारी यांच्या डोक्यावर आहे. ही इमेज आतापर्यंत का बदलली नाहीये की नेते मंडळी जातात, चांगल्या कामाचं श्रेय घेतात, पण वाईट घटना घडली की अधिकारी, कंत्राटदार यांना दोष देतात. नेते मंडळी अशा घटना आधीच टाळू शकतात का, कुठेतरी वचक ठेवून? नक्की तुम्हाला सांगतो, मी त्या दिवशी खरं तर रात्री 1:30 वाजता गेलो, कारण मला मुळात प्रेसला अवॉइड करण्यासारखं काही नसतं. पण काय होतं की खूप वेळा राजकीय नेते नुसतं प्रेस असताना जातात, आणि आम्ही जेव्हा जातो, जर मंत्री नसू किंवा काही इतर नसू, तर दुर्दैव असं असतं की आमच्या मागे जी पूर्ण एक घोळका होतो, मग तिकडचे स्थानिक पोलीस असतील, यंत्रणा असेल. मंत्री असताना पण लगेच धावून जाण्याची गरज नसते एखादं घटना झाली की, कारण पहिलं काम असतं रेस्क्यू काम काय आहे हे ओळखणं, किती वेळ चालेल, काय काय यंत्रणा लागेल, हे खरोखर जे एक्सपर्ट्स असतात ना त्यांचं काम असतं. अनेकदा मंत्री जाऊन असे बोट दाखवतात, अरे असं कर तसं कर, ते काही उपयोगाचं नसतं. म्हणून जेव्हा माझ्यावर पण टीका झाली की तुम्ही लगेच का नाही पोहोचत, कारण ते टुरिझम करण्यासाठी जायचं नसतं, मदत कार्य असेल तर जा. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच होर्डिंगचं नाही, आपण पाहिलं असेल गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अनेक मोठी होर्डिंग्ज आपल्या मुंबईमध्ये आलेत. आता तुम्ही जी आमची माहीमचं पूल जिथे आहे, कॉजवे आहे, सगळे होर्डिंग्स बघा आणि सगळ्यांचे CRZच्या परवानग्या आहेत का बघा. 120 फुटाचे, कोण अजून मोठे मोठे काढतायत. त्या दिवशी प्रत्येक होर्डिंगचे लाईट बंद होते, ॲज ऑडिट त्यांनी जाहीर केलेलं आहे. पण हे सगळे कोणाचे आहेत, हे कधी आलेले आहेत बघा. मी परत त्याच्यात आरोप प्रत्यारोपमध्ये जाणार नाही, कारण जेव्हा एक दुर्घटना होते तेव्हा दुर्घटनेचं जबाबदारी तुम्हाला घ्यायला लागते, मग तुम्ही सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की कायद्याचं वचक तिथे असायला पाहिजे. आपण पाहिलं असेल महापालिकेने आत्ता मला वाटतं गेल्या 6 महिन्यात अनेकदा नोटिसा देऊन पण रेल्वेने ते काढायला लावलं नाही. बरं, जे होर्डिंग लावणारे होते त्यांनी काय ट्विट केलं होतं, इन्स्पायर्ड बाय मोदीजी. मग त्याच्यामुळे प्रोटेक्शन मिळालं का त्यांना, महापालिकेने 6 की 7 नोटिसा देऊन? 2023चं होर्डिंग आहे. आणि मुळात मग रेल्वे दुर्घटना असेल किंवा कुठची बिल्डिंग पडली असेल, कुठची आगीची दुर्घटना असेल, जबाबदारीने आपल्याला काम करायला लागतं. आणि त्याच्यात मी हे सगळ्यांना सांगतो की आरोप प्रत्यारोपात न जाता आपल्याला काम करणं महत्त्वाचं असतं. भावेश भिंडेच्या फोटोवरनं तुमच्यावरती आरोप होतोय हो, नक्की. की पण मातोश्रीशी बघा, संबंधित आहे. 100% जर तुम्ही फोटोवरनं आरोप करता, तर प्रधानमंत्री महोदयांचा फोटो रेवण्णा बरोबर आहे, त्यांच्यासाठी प्रचार केलेला आहे. आम्ही आरोप करायचा का?